नमस्कार मित्रांनो, मी दिगंबर कुलकर्णी त्रिबोध मनी मंत्राच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन आलो आहे आपला आवडता शेअर मार्केटचा लेखाजोखा. मागील आठवड्याचा लेखाजोखा मांडण्याची गरज आहे का? बजेट स्पेशल, अतिशय काय म्हणायचं अनअपेक्षित अशी ही तेजी बजेटनंतर मागील शेअर मार्केटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी बघायला भेटली, जिथं निफ्टीनं एका आठवड्यात जवळपास 10% आसपास मूव दिला. बँक निफ्टीनं 20% आसपास दिला. बँक निफ्टी 30,500 जो मागील शुक्रवारचा क्लोजिंग होता तिथून 36,500पर्यंत गेलं, म्हणजे जवळपास 6,000चा मूव. आणि निफ्टीच्या बाबतीतही निफ्टीचा जो मागचा क्लोजिंग होता जवळपास 13,600च्या आसपास होता, तिथून जवळपास 15,000, पहिल्यांदाच 15,000चा नवीन हाय निफ्टीनं लावला. मागील आठवड्यात आपण जे तिन्ही शेअर आपल्याला सुचवले होते त्यांनी अतिशय छान असं काम केलं. टार्गेट निश्चितच मोठी दिली होती, कारण व्ह्यू हा 1-2 आठवड्याचा होता. जसं की RBL बँकेनं 2 टार्गेट अचीव केली, सेलनं पण 1 टार्गेट अचीव केलं, पण त्याचे जे टार्गेट दिले होते ते अतिशय जास्तीचे होते. त्यामुळं आगामी आठवड्यात आपल्याला ते टार्गेट अचीव होताना बघायला भेटू शकते. असा हा मागचा आठवडा. आता एवढी रॅली का आली मार्केटमध्ये? सहज प्रत्येकाला प्रश्न पडला, खरंच बजेट एवढं चांगलं होतं का? तर याच्यापूर्वी बजेटच्या पूर्वी जे मार्केटचं रिॲक्शन होतं ते समजून घ्या, कारण ते मार्केटमध्ये रिॲक्शन आलेलं अतिशय प्रत्येक इन्व्हेस्टरच्या मनात एक भीती होती की सरकार काही टॅक्स वाढवतं का. त्यामुळं प्रत्येकानं आपला प्रॉफिट बुक केला होता. त्यामुळं जवळपास 14,800चा निफ्टी हा 13,600पर्यंत खाली आला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिशय 2 दिवसाच्या कालावधीत प्रॉफिट बुकिंग झालं होतं. त्यामुळं सर्वांना एक अपेक्षा होती की मार्केटमध्ये बजेटमध्ये सरकारकडनं काही टॅक्स वाढवल्या जाऊ शकतात किंवा असे काही डिसिजन घेतल्या जाऊ शकतात जी कोरोनामुळं जी काही नुकसान झालेलं आहे, रेव्हेन्यूचं नुकसान झालेलं आहे, परत आपल्याला आर्थिक व्यवस्था व्यवस्थित करायची, त्यासाठी काही कडक निर्णय घेतं का, यामुळं तो दबाव होता आणि त्याचं रिॲक्शन मार्केटमध्ये आधी चालू होतं. मी मागील व्हिडिओमध्ये पण आपल्याला सांगितलं होतं की बजेटमधनं जर काही वाईट आलं नाही किंवा काही मार्केटच्या पसंतीला पडलं नाही तर मार्केट त्यापेक्षा खाली जाणार नाही, आणि निश्चितच ते झालं. काही गोष्टी निश्चितच चांगल्या आल्या. बँकिंगसाठी खूप चांगली आली. बॅड बँकिंग लोन अशी एक नवीन कन्सेप्ट मार्केटमध्ये आता रुजू होते. हळूहळू ती लागू होईल. म्हणजे ज्या PSU बँकांचे प्रचंड असे NPAच्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्या आता बाजूला केल्या जातील, आणि ज्याच्यामुळं PSU बँकेमध्ये आपल्याला मागील आठवड्यात अतिशय जबरदस्त रॅली बघायला भेटली. स्टेट बँकेनं तर रिझल्टनंतर अतिशय फॅन्टॅस्टिक रॅली दिली. जवळपास 300हून डायरेक्ट 400पर्यंत एका आठवड्याच्या आत तो मूव्ह होताना आपल्याला बघायला भेटला. आता ही तेजी आगामी काळात अशीच कंटिन्यू राहणार आहे का? का मार्केट कुठं प्रॉफिट बुकिंग होऊन निश्चित खाली येईल? तर अशी कोणतीही शक्यता नाही. आगामी 1-2 आठवडे मार्केट इथेच कन्सॉलिडेट होताना आपल्याला बघायला भेटेल. सेक्टर वाईज सध्या प्रत्येक आठवड्याला 1-2 आठवड्याला सेक्टर वाईज तेजी मार्केटमध्ये आपल्याला मागील 2-3 महिने बघायला भेटली. सुरुवातीला फार्मा कंपन्या, नंतर IT कंपन्या, नंतर ऑटोमोबाईल कंपन्या, FMCGच्या कंपन्या, आणि मागील आठवड्यात आपल्याला बँकिंग सेक्टरमध्ये पण तीच तेजी बघायला भेटली. आता इथं कुठंतरी आल्यानंतर अजूनही काही शेअर्स मार्केट एवढं टॉपला आल्यानंतर देखील वाढलेले नाहीत, आणि काही वाढलेले आहेत. तर जे वाढलेले आहेत त्याच्यात प्रॉफिट बुकिंग
होऊ शकते आणि जे अजूनही अंडर परफॉर्मन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परफॉर्मन्स होताना आगामी 2-3 आठवड्यात बघायला भेटू शकतं. Q3चे कॉर्पोरेट रिझल्ट सर्वांचे अतिशय चांगले येतात. बजेटमध्येही भलेही चांगले डिसिजन झाले नसले तर काही कॉन्क्रिटिव्ह डिसिजन निश्चित झालेले आहेत. त्याचा फायदा आगामी काळात आपल्याला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चितच होणार. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरकडनं कंटिन्यू बाईंग चालू आहे. ग्लोबल संकेतही अतिशय स्थिरावलेले आहेत. अमेरिका, युरोपियन मार्केट, एशियन मार्केट अतिशय दमदार कामगिरी करते. तर आता आगामी आठवडा निफ्टीच्या आणि बँक निफ्टीच्या लेवल आणि आपल्यासाठी छानसे असे 3 स्टॉक मी सुचवत आहे. निफ्टीचा शुक्रवारचा जो क्लोजिंग होता तो 14,924 रुपये 30 पैशाचा होता. त्याचा आता जो पहिला सपोर्ट राहील तो 14,770चा पहिला सपोर्ट राहील. दुसरा सपोर्ट हा 14,630चा आणि तिसरा सपोर्ट हा 14,490चा. तर वरच्या लेवलला रेजिस्टन्स हा 15,080चा पहिला रेजिस्टन्स राहील. तो ब्रेक केल्यानंतर 15,220 आणि तो ब्रेक केल्यानंतर 15,380 पर्यंत निफ्टीमध्ये मुवमेंट आपल्याला आगामी आठवड्यात बघायला भेटू शकते. बँक निफ्टीचा जो क्लोजिंग होता तो 35,654 रुपये 50 पैशाचा शुक्रवारचा क्लोजिंग होता. त्याचा जो पहिला सपोर्ट आहे तो 35,120चा आहे. दुसरा सपोर्ट हा 34,590चा आहे आणि तिसरा सपोर्ट हा 34,080चा आहे. तर वरील लेवलला रेजिस्टन्स बघायला गेलं तर 36,190चा पहिला रेजिस्टन्स आहे. दुसरा रेजिस्टन्स हा 36,730चा आहे आणि तिसरा रेजिस्टन्स हा 37,290चा आहे. मित्रांनो, आता आपल्यासाठी छानसे असे 3 स्टॉक सुचवतो आहे की जे डिलिव्हरी बेस रिकमेंडेशन आहेत आणि जे शॉर्ट टर्म व्ह्यूनं आपल्यासमोर प्रेझेंट करत आहे की 1, 2, 3 आठवड्यात आपल्याला त्याच्यातनं चांगल्यापैकी रिटर्न भेटतील. आणि आपण हे जे त्रिबोध मनी मंत्रामध्ये जे काही तत्त्वानं चालतो आहे आपण त्या तत्त्वामध्ये असा आपला एक हेतू आहे की आपल्याला आठवड्याला किंवा 1-2 आठवड्याला जर 3-4% रिटर्न एखाद्या शेअरमध्ये भेटले तर ते घेऊन आपलं कॅपिटल आपल्याला वाढवायचं, ज्याच्यामुळं आपल्याला आणखीन त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं रिटर्न भेटू शकतात. आता मार्केटमध्ये 2 व्ह्यू असतात. एक लाँग टर्म असतो. तुम्ही एकदा एखाद्या शेअर घेऊन ठेवला की त्याच्याकडे सतत तुम्हाला बघण्याची करण्याची काही गरज नसते. शॉर्ट टर्म व्ह्यूमध्ये तुम्ही खरेदी करू शकता, त्याच्यात प्रॉफिट बुक करू शकता आणि परत अजून दुसरी संधी जिथे भेटेल मार्केटमध्ये तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करून आपलं जे कॅपिटल आहे ते अतिशय छान पद्धतीनं वाढवू शकता. म्हणजे आपल्याला जे मार्केटमध्ये दुसरे जे सेविंगचे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्याही पेक्षा चांगलं रिटर्न आपल्याला इथं कमावता येऊ शकतं. मित्रांनो, आता आपल्यासाठी पहिला शेअर घेऊन आलो आहे रिलायन्स इंडस्ट्रीचा, ज्यासाठी मी बाय रिकमेंडेशन करत आहे 1932 रुपयाला. स्टॉप लॉस आहे 1860 रुपयाचं आणि टार्गेट आहे 1958, 1988 आणि 2021. आगामी 1-2 आठवड्यात रिलायन्समध्ये आपल्याला छानशी मुवमेंट बघायला भेटू शकते. मित्रांनो, दुसरा शेअर घेऊन आलो आहे आपल्यासाठी इंडिया ग्लायकॉल लिमिटेडचा, ज्यासाठी मी बाय रिकमेंडेशन करत आहे 438ला. स्टॉप लॉस आहे 389 रुपयाचा आणि टार्गेट आहे 446 रुपये, 454 रुपये आणि 465. मित्रांनो, आता तिसरा आणि शेवटचा स्टॉक आहे जो की आपल्यासाठी घेऊन आलो आहे तो IG पेट्रोकेमिकल लिमिटेडचा. त्यासाठी मी बाय रिकमेंडेशन करत आहे 440 रुपयाला. स्टॉप लॉस आहे 359 रुपयाचा आणि टार्गेट आहे 452 रुपये, 460 रुपये आणि 470 रुपये. मित्रांनो, इथं मी आपल्याला एक सुचवू इच्छितो की इथं जे आपल्यासमोर हे जे स्टॉक मी सुचवले ते अतिशय स्थिरावलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये टेक्निकली बघायला गेलं तर डिलिव्हरी बेस व्हॅल्यू अतिशय चांगला झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला आगामी काळात शॉर्ट टर्ममध्ये चांगल्यापैकी रिटर्न भेटू शकतात. आगामी आठवड्यात परत Q3चे बरेच रिझल्ट येणार आहेत, महत्त्वपूर्ण रिझल्ट येणार आहेत, ज्याच्यामध्ये सन TV आहे,
आदित्य बिर्ला रिटेल लिमिटेडचा आहे, स्टार सिमेंटचा आहे, टोरेंट फार्माचा आहे, ॲस्ट्राझेनिकाचा आहे, BPCL आहे, IGPL आहे, MFSL आहे, फेरॉक आहे आणि टाटा स्टील असे महत्त्वपूर्ण रिझल्ट आपल्याला आगामी आठवड्यात बघायला भेटणार आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाच्या ज्या घडामोडी असतील त्या मी माझ्या टेलिग्राम चॅनलला, फेसबुक पेजला, ट्विटरला, सर्व सोशल मीडियावर अपडेट करतच असतो. खास करून टेलिग्रामला, जिथं की रोजच्या रोज आपल्याला मार्केटमध्ये काल काय झालं आणि उद्या आजच्या दिवसात कशा पद्धतीनं मार्केटमध्ये रिॲक्शन येऊ शकतो, कोणत्या शेअरकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे आणि ते सुचवलेले शेअर हे केवळ त्या दिवसापुरते मर्यादित असतात. म्हणजे त्या दिवशी त्याच्यात आपल्याला अपसाईड किंवा डाऊनसाईड ही बघायला भेटू शकते. शक्यतो आपण इंट्राडे करणं टाळतो, पण बरेच मित्रांना इंट्राडे करायला आवडतं, तर त्यांच्यासाठी खास हे आपण टेलिग्रामला शेअर सुचवत असतो. आता आपला निरोप घेतो. धन्यवाद.